संपूर्ण देशामध्ये डिझेल आणि पेट्रोलची टंचाई असताना आमचे फेकू पंतप्रधान हे 5 देशाचा दौरा करतायत आणि आपल्या इटालीच्या राष्ट्राध्यक्ष यांच्या सोबत मेलोडी चॉकलेट खातायत आणि मजा मारतायत. पण या देशामध्ये, या नंदुरबार, जळगाव, उत्तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा डिझेल साठी रांगा लावून पेट्रोल पंपावर उभा आहे. तरी सुद्धा पंतप्रधानाला काही वाटत नाही आणि कोणतीही गोष्ट, कोणतीही प्रतिक्रिया या विषयावर पंतप्रधानाने दिली नाही. या महाराष्ट्रामध्ये एक फेकू आहे आणि दिल्लीमध्ये एक फेकू आहे. पण मला त्यांना आव्हान आहे, त्यांना इशारा आहे की ही जी वाढलेली महागाई आहे, डिझेल असेल, पेट्रोल असेल, गॅस असेल, याचे भाव ताबडतोब रद्द केले पाहिजेत, कमी केले पाहिजेत, अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी आहे. या ठिकाणी हा उत्तर महाराष्ट्रामध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो आणि या कांद्याला 1 रुपये किलो भाव आहे. म्हणजे त्याची मजुरी सुद्धा निघत नाही. मजुरीमध्ये तोटा येतोय. एवढा भाव या कांद्याचा पडलेला आहे. म्हणून सरकारने याला अनुदान द्यावं आणि या ठिकाणी आम्ही या कांद्याचा माळा करून या सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. हा 80% शेतीप्रधान देश आहे, परंतु कांद्याला भाव नाही. शेतकऱ्यांच्या डिझेलचा भाव वाढतो, डिझेल नाही, अशी परिस्थिती या सरकारची आहे. म्हणून आमची मागणी आहे की मेलोडी चॉकलेट खाओ, महंगाई बोल रहा मेलोडी चॉकलेट खाओ.